सलोनी, जसे की आपण पाहतोय, मी आज पुन्हा एकदा काय दर्शनच्या श्री स्वामी समर्थ या मंदिराजवळ आलो आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय सामाजिक क्षेत्रामध्ये कायमच समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो ह्या अनुषंगाने कायम करत असतात अशी व्यक्ती म्हणजे लोककल्याण प्रतिष्ठानचे राष्ट्रीय अध्यक्ष राजाभाऊ होले यांचा वाढदिवस आहे आणि यांच्या या वाढदिवसानिमित्तचा औचित्य साधून सातत्याने कला, क्रीडा, सामाजिक, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या 9 सन्मान मूर्ती व्यक्तींना या ठिकाणी गौरव पुरस्कार जो आहे तो दिला जात असतो। याही वर्षी हा पुरस्कार सोहळा वाढदिवसाच्या निमित्ताने घेण्यात आलेला आहे आणि ज्या व्यक्तींना गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे असं सन्मान मूर्ती व्यक्ती आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधणार आणि ज्यांच्या हस्ते हा पुरस्कार सोहळा देण्यात आलेला आहे असं महाराज देखील आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत। दादा, आपल्याला आज गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेलं आहे राजाभाऊ होले यांच्या वाढदिवसानिमित्त, काय सांगाल? मी तर खऱ्या अर्थाने म्हणेल, भाग्यवंता घरी असे भजन पूजन त्याची वाट पाहे रघुनंदन। ज्याच्या भाग्यामध्ये आणि ज्याचं पूर्वजन्माचं पुण्य आहे अशा लोकांकडनंच असं हे थोर कार्य होत असतं। आणि मी नरेंद्र चव्हाण, माझ्या कुटुंबियाला त्यांनी बरेच 2-4 वर्षापासून ते मला म्हणत होते की चव्हाण साहेब तुम्ही या, आम्ही या कार्यासाठी तुमची निवड करतो आहे। पण मी त्यांना नेहमी म्हणत होतो की आपण माझ्याहीपेक्षा जे उत्कृष्ट आहेत किंवा माझ्यापेक्षा चांगलं काम करणारे लोक आहेत त्यांना आधी तुम्ही संधी द्या, नंतर ज्या दिवशी पांडुरंग मला सांगतील की बाबा आता तुम्ही लायक आहे, तुम्ही जा। आणि आज माझ्या पांडुरंगाने मला स्मरण दिलं की तू ह्या कार्यासाठी योग्य आहे। आणि राजाभाऊ होले यांचं काम म्हणजे मी गेल्या 98 पासून मी बघतोय। मी पुण्यामध्ये 87 सालापासून आणलेलो आहे आणि माझ्या हातून श्री संत सेना महाराज विठ्ठल मंदिर देवस्थान कमिटी स्थापन झाली। मला 3 अपत्य आहे। मुलांना उच्च शिक्षित करून मोठी मुलगी स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर आहे, दुसरी मुलीने MBA केलं आहे आणि तिसरी मुलगी पण MBA करते आहे। मी पुण्यात आल्यानंतर मी स्वतः माझ्या हातून एक काहीतरी सत्कर्म घडावं, समाजाची सेवा व्हावी यासाठी कदाचित माझा या पुणे शहरामध्ये मला पाठवलेलं असेल आणि माझ्या आईवडिलांची थोर अशी पुण्य आहे की मी ह्या वारसा पुढे घेऊन जातो आहे आणि संतांच्या कृपेने मी आज इथपर्यंत पोहोचलेलो आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। नक्कीच जे खरे सत्कार मूर्ती होते ज्यांच्या माध्यमातून 9 सत्कार मूर्तींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं होतं असं महाराज यावेळेस आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत। महाराज, समाजकार्यामध्ये आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या अनुषंगाने राजाभाऊ होले हे सालाबादप्रमाणे याही वर्षी काही ना काही वेगवेगळ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन सन्मानित करत असतात। कसं वाटतंय तुम्हाला हे सगळं कार्यक्रम पाहून? आदरणीय राजाभाऊ होले यांचा वाढदिवस औचित्य साधून दरवर्षी गेले अनेक वर्ष म्हणजे हे 19वे वर्ष आहे की त्यांनी या विविध क्षेत्रातील सामाजिक, शैक्षणिक, संगीत, क्रीडा, कला या क्षेत्रातील मान्यवरांना सन्मानित करून प्रोत्साहित केलेलं आहे। खरं तर राजाभाऊंच्या बाबतीत मी एक वाक्य म्हणेन की लोहचुंबकाकडे जसे लोखंडाचे खडे आकर्षित होतात त्याप्रमाणे राजाभाऊ समाजामध्ये काम करत असताना सूक्ष्म निरीक्षण करून अशी माणसं शोधत असतात, त्यांना प्रेरणा देत असतात आणि समाजात प्रति ऋण व्यक्त करतात। हेच खऱ्या अर्थानं संतांचंही कार्य होतं आणि तेच पुढे ते करतात। 19वा हा जो काही आजचा नवरत्नांचा जो पुरस्कार आहे त्यामध्ये श्री कांबळे साहेब पण आहे। कांबळे साहेब ह्या परिसरामध्ये पत्रकारितेचं काम प्रामाणिकपणे करत आहेत। काळेपठार परिसरामध्ये सुद्धा येऊन पत्रकारितेचं नाव मोठं करावं आणि लोकांपर्यंत एक चांगला संदेश जावा। तर आजच्या पुरस्कारामुळे आपल्याला काय वाटतं की जो आपल्याला पुरस्कार दिलेला आहे त्यासाठी आपण राजाभाऊ होले आणि लोककल्याण प्रतिष्ठानच्या वतीने तुम्ही काय सांगू इच्छितात? सर्वात प्रथम मी लोककल्याण प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजाभाऊ होले यांना मनापासून आभार मानतो आणि त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जातो। त्यांना आजचा दिवस, उद्याचा दिवस, आयुष्यातले प्रत्येक दिवस आणि प्रत्येक क्षण सुखात, समृद्धीचा, आनंदीचा आणि भरभराटीचा जावो। राजाभाऊ होले यांच्याबद्दल जर सांगायचं म्हटलं तर समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो या अनुषंगाने सातत्याने समाजाच्या कार्यामध्ये ते अग्रेसर असतात आणि प्रत्येक वेळेस त्यांच्या वाढदिवसानिमित्त 9 सत्कार मूर्तींना शोधत असतात, ज्यामध्ये ते कला, क्रीडा, सामाजिक, शैक्षणिक विविध क्षेत्रामध्ये काम करणारे उल्लेखनीय जे व्यक्ती आहे, जे समाजाप्रती काहीतरी देणं लागतात आणि समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे अशा व्यक्तींना ते निवडत असतात आणि त्यांना या ठिकाणी त्यांच्या वाढदिवसानिमित्त तुकाई दर्शनच्या श्री स्वामी समर्थ या मंदिराजवळ गौरव पुरस्कार देऊन त्यांना सन्मान करत असतात। खऱ्या
खऱ्या अर्थाने जर सांगायचं म्हटलं तर राजाभाऊ होले अतिशय प्रामाणिक व्यक्ती आहेत. सातत्याने समाजकार्याच्या माध्यमातून जगाला एक चांगला संदेश देण्याचं काम ते करत असतात. म्हणून आजच्या वाढदिवसाबद्दल आमच्या सर्व पत्रकार परिवाराच्या वतीने राजाभाऊ होले यांना पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. ज्याप्रमाणे आपल्याला नवरत्न हा पुरस्कार मिळाला आहे त्याचप्रमाणे आपल्याला कामगार क्षेत्रामध्ये आणि पत्रकारितेमध्ये गौरव व्हावा ही आमच्या सर्वांकडनं तुम्हाला शुभेच्छा. जसं कामगार गुणवंत कामगार त्याप्रमाणे आपण गुणवंत पत्रकार व्हावं ही आम्हा सर्वांची आपल्याला स्वामी चरणी प्रार्थना. जय हिंद, जय महाराष्ट्र. नक्कीच त्याचबरोबर आपण या ठिकाणी पाहतोय तर या कार्यक्रमाला ज्याने खऱ्या अर्थाने सहभागिता लावली होती अशी मंडळीसुद्धा आपल्यासोबत आहे, ज्यामध्ये दैनिक लोकमतचे आमचे सहकारी मित्र आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. दादा, आज आपण पाहतोय आपल्या प्रभागामध्ये राजाभाऊ होले सातत्याने वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून काहीतरी जगा वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही कसं पाहता या सगळ्या कार्यक्रमात? सर्वप्रथम लोककल्याण प्रतिष्ठानचे संस्थापक व अध्यक्ष श्री राजाभाऊ होले यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी त्यांनी वाढदिवस एकदम सामाजिक असं गोरगरीब महिला असतात, अनाथ महिला असतात, त्यांना किराणा किट दरवर्षीप्रमाणे एक महिला आज 19वी लाभार्थी महिला त्यांना आज किराणा किट वाटप चालू केले. तसं दरवर्षीप्रमाणे पुढल्या वर्षी ते तसेच उपक्रम करत असतात आणि तसेच नऊ रत्न लोकांचे पुरस्कार विविध क्षेत्रातील त्यांनी गौरवण्यात केला, त्याबद्दल धन्यवाद. त्याचबरोबर वडकी गावचे माजी सरपंच बापू मोडक आहेत, आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत. सातत्याने समाजासाठी काही ना काही ते उपक्रम घेत असतात. तुम्ही कसं पाहता या सगळ्या गोष्टीबद्दल राजाभाऊ होले यांच्यासमोर? खरं तर राजाभाऊ होले हे माझे फार जुने मित्र आहेत. हे राजकारणामध्ये सक्रिय होते. फुरसुंगीचं ग्रामपंचायत सदस्यपद भूषवलेलं आहे, तसंच वेगवेगळ्या संस्थांमध्ये अध्यक्षपद भूषवलेलं आहे. आत्ता या मंडळाचे ते संस्थापक आहेत, तसंच पतसंस्थेचे ते संस्थापक आहेत. अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये ते काम करत आहेत. शैक्षणिक असन, राजकीय असन, सामाजिक असन, वेगवेगळ्या संस्थांमध्ये ते काम करत आहेत. आणि ह्या संस्थांमध्ये काम करत असताना त्यांच्या निदर्शनामध्ये जे गरजू हातबल असहाय्य लोक त्यांच्या निदर्शनात येत आहेत, त्यांना भेटत आहेत आणि ते त्यांना प्रेमाने मदतीचा हात देत आहेत, त्यांना सहकार्य करत आहेत, विद्यार्थ्यांना ते सहकार्य करत आहेत. एक नवीन पिढी घडवण्याचा ते प्रयत्न करत आहेत. त्याच्यामध्ये त्यांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे. विद्यार्थ्यांना दत्तक घेत आहेत, असहाय्य महिलांना मदत करत आहेत, विधवा महिलांना मदत करत आहेत. तसंच धार्मिक क्षेत्रांमध्ये धार्मिक संस्थांनाही मदत करत आहेत. त्यांच्या हातून वकील, डॉक्टर, इंजिनियर सारखे विद्यार्थी घडत आहेत. याचा फार मला मोठा सार्थ अभिमान वाटतो. आणि अशाच पद्धतीने जे समाजामध्ये त्यांच्या लेवलनी काही समाजसेवक आपापलं कार्य बघून, आपापले पेशा बघून खऱ्या अर्थाने समाजसेवा करत आहेत. कुठंतरी त्यांच्यासोबत फुलाची पाकळी म्हणून समाजासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा लोकांना त्यांनी वेगवेगळ्या विभागातून निवडून या ठिकाणी त्यांची निवड केली आणि त्यांना नवरत्न म्हणून सन्मानित करण्यात आलं. ते एका रत्नाप्रमाणे आहेत. त्यापैकीच माझे दुसरे एक मित्र आदरणीय मनीष कांबळे पत्रकारिता क्षेत्रामध्ये आहेत आणि ते एका रत्नाप्रमाणेच आहेत आणि याचा मला सार्थ अभिमान वाटतो. माझ्या मित्रांनी माझ्या एका मित्राला सन्मानित केलं आणि असे रत्न हिऱ्यासारखे मित्र मला लाभलेले आहेत, याचा मला फार मोठा अभिमान वाटतो. नक्कीच सलोनी, खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर समाजकार्याचा कायमच वारशाला पुढं घेऊन जात असणारी व्यक्ती म्हणजे राजाभाऊ होले. हे लोककल्याण प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक क्षेत्रामध्ये कामं जी आहेत ते करत असतात. गरजूवंत लोकांना कायमच ज्यांच्या ज्या गरजा आहेत ते पुरवण्याचा प्रयत्न हे लोककल्याण या प्रतिष्ठानच्या माध्यमातून करत असतात. आणि आजच्या या त्यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी घेण्यात आलेल्या कार्यक्रमाला या प्रभागातली जनता मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी सहभागी झाली होती, मोठ्या संख्येने सहभागी झाली होती. त्याचबरोबर
त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमाला पुरसुंगी देवाची उरुळीचे नगरसेवक गणेशाबा ढोरे हे देखील लाभले होते. असंख्य महिला भगिनी, पुरुष मंडळी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित झाले आणि उपस्थित झालेल्या नागरिकांनी पुरस्कार मिळालेल्या सन्मानित व्यक्तींनी देखील राजाभाऊ होले यांच्या वाढदिवसाला भरभरून शुभेच्छा दिल्यात. असंच उपक्रम सातत्याने सर्वसामान्य महिला भगिनी आणि गोरगरीब व्यक्तींसाठी घेत राहो असं म्हणून पुढील वाटचालीसाठी देखील भरभरून शुभेच्छा दिल्या. कॅमेरामॅन विजय कोळीसह मी मनीष कांबळे, बेगराई नगर.